नई मुंबई की अस्थायी समिति बैठक में सभापति अशोक पाटिल के ने विद्यार्थियों के लिए बड़ी राहत का घोषणा की है। स्कूलों में गणवेश और वितरण तेजी लाने के निर्देश दिए गए और प्रशासन में अगले 8 दिनों के भीतर सभी छात्रों को यूनिफॉर्म पहुंचाने का आश्वासन दिया गया। बैठक में यह भी मांग की गई कि विकास कार्यों को बार बार एक ही ठेकेदार देने के बजाय पारदर्शी निविदा प्रक्रिया अपनाई जाए ताकि गुणवत्ता, जवाबदेही और निष्पक्षता सुनिश्चित हो सके। इसके अलावा फार्मिंग अभियान, आवश्यक सामग्री उपलब्ध कर कर्मचारियों की उपस्थिति पर प्रश्न और सख्त निगरानी रखने का आदेश दिया गया ताकि कम समय और प्रभावी ढंग से पूरा किया जाए। एक नेरूळमध्ये आपले माजी महापौर जे डी सुधार साहेबांच्या माध्यमातून एक त्यांच्या निदर्शनात आलेले शिरवण्याच्या शाळेमध्ये जो प्रकार आहे की वेळेत त्या ठिकाणी कर्मचारी हजर नसताना किंवा त्याचं सर्टिफिकेट नसताना देखील त्याला हजर करून घेतलं जातं। या सर्व गोष्टीचा उहापोह या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि ते टेंडर मुदतवाढ करता आलेलं होतं, परंतु त्या ठेकेदाराला या ठिकाणी आपण पुन्हा भविष्यामध्ये ठेका देऊ नये अशी सूचना करून या ठिकाणी लवकरात लवकर ते देखील टेंडर आपण या ठिकाणी निघणार आहे। मी आपल्या माहितीकरता सांगतो, ज्या वेळेला पाठीमागं प्रशासनाच्या कालावधीमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी प्रत्येक गोष्ट सुरळीत होण्यासाठी थोडा वेळ लागतो, परंतु महापालिकेच्या माध्यमातून सर्व सदस्यांच्या वतीने आणि स्थायी समितीचे सभापती या नात्याने आपल्या सर्वांकरता मी एक सांगतो की या ठिकाणी शिक्षण म्हटलं की प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही गांभीर्याने घेत असतो आणि गांभीर्याने घेत आलोय। आपल्याला या ठेकेदाराला देखील 2 दिवसापूर्वी तो ठेकेदार येऊन शिक्षण अधिकाऱ्यांना भेटून गेलाय की मी लवकरात लवकर ह्या 8 दिवसामध्ये सर्व विद्यार्थ्यांना त्याचं पूर्तता करेल। कारण आपण ही पाहताय की टेंडरही लेट झालं आणि त्याला ओव्हरकॉटही लेट मिळाले, परंतु तरी देखील आम्ही सर्वजण सदस्य किंवा पूर्ण स्थायी समितीचे सदस्य या ठिकाणी गांभीर्यानं त्यांना वेळेत गणवेश वेळेत म्हणण्यापेक्षा आता लवकरात लवकर त्यांना कसा मिळेल याकडे आम्ही लक्ष दिलं। पण आता त्यांनी हा प्रकार होऊ शकत नाही। त्यांना बघा, आपल्याला एवढ्या अनेक विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला पाहिजे आणि तो वेळेत मिळाला पाहिजे ही बाब प्रत्येक सदस्याला वाटते आणि नवी मुंबईतल्या शहरातील नवी मुंबई महापालिकेमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीनं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना चांगल्या पद्धतीने कपडा मिळाला पाहिजे, त्यांना चांगलं भोजन मिळालं पाहिजे, शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे, साहित्याचं वाटप चांगल्या महापालिकेच्या माध्यमातून मिळालं पाहिजे। याकरता आम्ही पूर्णपणे बांधील आहोत, परंतु या गणवेशच्या बाबतीमध्ये आम्ही ठोस निर्णय घेऊन त्या ठेकेदाराला शिक्षण अधिकाऱ्यांकडे ज्यावेळेला भेटून गेला त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलेलं की 26,000 विद्यार्थी आहेत, त्याच्याकडे काही 5,000 बाकी आहे काय बनवायचे की काय असं काही त्यांनी काही पूर्ण तयारी झालेली आहे। अजून ठराविक त्यांना एक 8 दिवसाची मुदत त्यांनी स्वतःहून सांगितलेलं की 8 दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे सगळीकडे वाटलेले दिसतील असं त्यांनी स्वतः सांगितलेलं सुरुवात झाली आहे। काय अजून जे कुठल्या शाळांना वाटले काही ठराविक शाळांमध्ये त्यांनी पूर्ण तयारी केलेली आहे आणि राहिलेल्या आमची पूर्णपणे माहिती आहे की 8 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं सर्व शाळांमध्ये वाटले जातील। त्यांनी तयारी पूर्णपणे त्याची तयारी आहे आणि त्यांनी सांगितलेलं की वाटल्यानंतर आपल्याला या 8 दिवसामध्ये गणवेश दिले जातील। नाही दिले तर आपण त्याच्यावरती काय कारवाई करायची ते आपण या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो। मी तुमच्या माहिती करता सांगतो की आपण या गोष्टीबद्दल गणवेशाबद्दल आम्ही फार गांभीर्याने घेतलेलं आहे आणि त्याला सक्त वॉर्निंग दिलेलं आहे की वेळेत आम्हाला गणवेश मिळाले पाहिजेत। वेळेत आता आपण ही 25 जुलैपर्यंत आपण त्यांना मुदत दिली होती, परंतु येणाऱ्या 8 दिवसामध्ये आपल्याला याचा रिझल्ट बघायला मिळेल। नाही रिझल्ट मिळाला तर आपण त्याच्याकडे कोणत्या पद्धतीने कारवाई करायची प्रशासन आणि सदस्य ठरवतील। ठिकाणी आपल्याला हा विषय नक्की आपल्या माहितीकरता सांगतो, सदस्यांनी निदर्शनात आणून त्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि हा सत्य आहे। पुढे भविष्यामध्ये त्या ठेकेदाराला सुद्धा या ठिकाणी ठेका रद्द करून आपण फेअर टेंडर काढून आपल्याला अशा पद्धतीचं कुठलंही बघायला मिळणार नाही याची आपण दखल घेतलेली आहे। संदर्भामध्ये